सुरू करूयात महाराष्ट्राच्या भूगोलाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 358. महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहेत. जर परीक्षेत असा प्रश्न विचारला गेला की महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत, तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे 36. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्हे मिळून किती तालुके आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये मिळून टोटल 358 तालुके महाराष्ट्रात आहेत. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचे प्रश्न पाहत आहोत, त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1960 साली झालेली आहे आणि खूप वेळा हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि खूप सोपा सुद्धा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1960. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. मित्रांनो, महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी हे सुद्धा लक्षात ठेवा की भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो, जे की गोदावरी नदी ही मोठी नदी आहे दक्षिण भारतातली. तिला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखले जाते. हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कशाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात प्रथम क्रमांक लागतो? तर खाली दिलेले जे 4 ऑप्शन्स आहेत, त्या ऑप्शन्सपैकी साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात प्रथम क्रमांक आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रश्न क्रमांक 5. लेक लाडली योजनेत महाराष्ट्र सरकार मुलीच्या जन्मानंतर किती रुपये देणार आहे? तर नुकत्याच सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्र सरकार हे मुलीच्या जन्मानंतर एकूण 5,000 रुपये देणार आहे. आणि कोणत्या योजनेअंतर्गत? तर लेक लाडली या योजनेअंतर्गत. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भोगवती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. मित्रांनो, भोगवती नदी ही कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि याच ठिकाणी राधानगरी जलविद्युत प्रकल्प हा उभारलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांना येत असणार आहे. खूप सोपं असं उत्तर आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद. औरंगाबाद या जिल्ह्याचे नामकरण नुकतेच झालेले आहे. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यास केंद्र सरकारने त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला उस्मानाबादचे सुद्धा नवीन नाव लक्षात ठेवायचं आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचं नवीन नाव धाराशिव असं झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रामधील कोणते ठिकाण 30 सप्टेंबर 1993 रोजी भूकंपामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसामुळे मुख्यतः ग्रस्त झाले होते? 4 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे लातूर. तर लातूर या ठिकाणी 30 सप्टेंबर 1993 रोजी जो भूकंप झाला होता, खूप मोठा विध्वंस त्या ठिकाणी घडून आला होता आणि या विध्वंसामुळे लातूर या ठिकाणी खूप मोठं असं नुकसान झालं होतं. मित्रांनो, जर परीक्षेला असा फिरवून जर प्रश्न विचारला की लातूरमधील हा भूकंप केव्हा झाला होता, तर लक्षात ठेवायचं आहे 1993 साली हा भूकंप झाला होता. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीयेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर. या 2 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीयेत. बाकीच्या सर्व 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराष्ट्रातील सर्व 34 जिल्ह्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदा आहेत, परंतु उरलेल्या या 2 जिल्ह्यांना म्हणजेच मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना जिल्हा परिषदा नाही आहेत. तर याच्या मागचं कारण काय असेल? तर यामागचं कारण असं आहे की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी नागरी लोकवस्ती आहे, म्हणजे शहरी लोकवस्ती आहे आणि जिल्हा परिषदा या फक्त ग्रामीण लोकवस्तीसाठी असतात. प्रश्न क्रमांक 10. लेण्याद्री गुहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. लेण्याद्री गुहा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थित आहेत आणि त्याचबरोबर लेण्याद्री या ठिकाणी अष्टविनायकांपैकी गिरिजात्मक अष्टविनायक मंदिर हे लेण्याद्री या ठिकाणी आहे. हे सुद्धा एक्स्ट्रा माहितीसाठी लक्षात ठेवायचं आहे.
प्रश्न क्रमांक 11 आहे. टिपेश्वर अभयारण्य डॅश डॅश जिल्ह्यात स्थित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यवतमाळ. मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य हे जे आहे, हे यवतमाळ जिल्ह्यात स्थित आहे. तर परीक्षेला जाताना महाराष्ट्रातील जेवढेही अभयारण्य असतील किंवा जेवढीही राष्ट्रीय उद्याने त्या ठिकाणी असतील, ही सर्व तुम्ही पाठ करून जायची आहे. कारण यापैकी कोणत्याही अभयारण्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्याही राष्ट्रीय उद्यानावर तुम्हाला तेथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 12. 2004 साली स्थापन झालेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोठे आहे? तर सोलापूर या ठिकाणी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आहे. ते 2004 साली स्थापन झालेले आहे. त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे. नांदेड या ठिकाणी श्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे आणि मुंबई या ठिकाणी मुंबई विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजगुरुनगर. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी हे राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र आहे. केगाव या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब केंद्र आहे, जे सोलापूर जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर पडेगाव या ठिकाणी राष्ट्रीय ऊस केंद्र आहे, जे सातारा जिल्ह्यात स्थित आहे आणि पालघर या ठिकाणी राष्ट्रीय गवत संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड या राज्याच्या सीमेशी लागून आहे? तर गोंदिया या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड या राज्याच्या सीमेशी लागून आहे. त्याचबरोबर गडचिरोली हे एक असं राज्य आहे, या जिल्ह्याची सुद्धा सीमा छत्तीसगड या राज्याच्या सीमेशी लागून आहे. म्हणजेच एकूण गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगड या राज्याच्या सीमेशी लागून आहे. तर या ठिकाणी गोंदिया हा ऑप्शन देण्यात आलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोंदिया. प्रश्न क्रमांक 15. पश्चिम घाटाच्या एकूण 1600 किलोमीटर लांबीपैकी महाराष्ट्रातील त्याची एकूण लांबी किती आहे? तर हा पश्चिम घाट जो आहे तो भारतातील एकूण 6 राज्यांमधून जातो, ज्यात तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात ही 6 राज्य येतात. या 6 राज्यांमधून हा पश्चिम घाट जात आहे आणि एकूण त्याची लांबी जी आहे ती 1600 किलोमीटर आहे. तर त्यापैकी महाराष्ट्रातील त्याची किती लांबी आहे, म्हणजे महाराष्ट्रात पश्चिम घाट हा किती आहे? तर महाराष्ट्रातील त्याची एकूण लांबी आहे 440 किलोमीटर. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे 440 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राचा सुमारे 90% भाग कोणत्या खडकापासून निर्माण झालेला आहे? तर महाराष्ट्राचा जो 90% भाग आहे तो बेसॉल्ट व अग्निजन्य या खडकापासून निर्माण झालेला आहे. म्हणजेच हे समजून घ्यायचं आहे की महाराष्ट्रातील बहुतांश जो भाग आहे तो बेसॉल्ट व अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे. खडकाचे प्रमुख 3 प्रकार असतात, जे की स्तरित किंवा गाळाचे खडक, रूपांतरित खडक किंवा अग्निजन्य खडक. त्यापैकी महाराष्ट्राचा बराचसा भाग हा जो आहे तो बेसॉल्ट व अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? खूप सोपा प्रश्न आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कळसुबाई. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, जे अहमदनगर जिल्ह्यात स्थित आहे. त्यानंतर भारतातील जर सर्वात उंच शिखर तुम्हाला कधी विचारलं तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे कांचनगंगा. हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे आणि जगातील सर्वात उंच शिखर ते आहे माउंट एव्हरेस्ट. प्रश्न क्रमांक 18. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा तयार केला गेला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. रत्नागिरी या जिल्ह्याचे विभाजन 1981 रोजी केलं गेलं होतं आणि त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती झाली होती. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग किती जिल्ह्यांमधून जाणार आहे? तर 13 जिल्ह्यांमधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. याचं काम लवकरच चालू होणार आहे, म्हणून लक्षात ठेवायचं आहे 13. प्रश्न क्रमांक 20. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशात सर्वात जास्त नदी प्रदूषण कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त नदी प्रदूषण आहे. नुकतेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो अहवाल आहे तो आलेला आहे आणि नदी प्रदूषणाची समस्या ही आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. तर या प्रश्नाचं योग्य महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई आणि नागपूर. मुंबई आणि नागपूर या 2 शहरांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे आणि याचं जवळपास आता 75% पेक्षा जास्त काम झालेलं आहे. काही प्रमाणातच त्याचं काम शिल्लक आहे, तेही लवकर उरकून जाणार आहे आणि हा समृद्धी महामार्ग जो आहे हा वाहतुकीसाठी आता खुला झालेला आहे. नुकतंच त्याचं उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जात आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता जिल्हा मराठवाडा प्रशासकीय विभागात मोडतो?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिंगोली. हिंगोली हा जिल्हा मराठवाडा प्रशासकीय विभागात मोडतो. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यापैकी मराठवाडा प्रशासकीय विभाग जो आहे त्यात सर्वात जास्त 8 जिल्हे येतात आणि या 8 जिल्ह्यांपैकी हिंगोली हा एक जिल्हा आहे जो मराठवाडा प्रशासकीय विभागात मोडतो. वरील दिलेल्या जिल्ह्यांपैकी रत्नागिरी हा जो जिल्हा आहे तो कोकण विभागात मोडतो. सांगली हा जिल्हा पुणे विभागात मोडतो. त्यानंतर जळगाव हा जिल्हा आहे तो नाशिक विभागात मोडतो. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राचा बहुतेक भाग कोणत्या प्रकारच्या मृदेने व्यापलेला आहे? तर महाराष्ट्राचा बहुतेक भाग जो आहे तो काळ्या मृदेने व्यापलेला आहे. तिला रेगूर मृदा असंही म्हटले जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काळी मृदा किंवा काळी माती. प्रश्न क्रमांक 24 डॅश डॅश हे भारतामधील पहिले शहर आहे ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायत या डिजिटली जोडलेल्या आहे. नागपूर हे भारतामधील पहिले शहर आहे ज्यामध्ये या सर्व ग्रामपंचायती डिजिटली जोडलेल्या आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागपूर. आणि 25वा आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे. आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर सर्वात जास्त लोकसंख्या ही जी आहे ही ठाणे जिल्ह्यात आहे. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं. लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता हे 2 वेगळे कन्सेप्ट्स आहेत. लोकसंख्येची घनता म्हणजे काय मित्रांनो, की दिलेल्या विशिष्ट जागेत सरासरी किती लोकं राहतात याला घनता असे म्हणतात. जसं की उदाहरणार्थ मित्रांनो, एखादा जिल्हा आहे, एखाद्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे. त्याचा विस्तार हा जो आहे क्षेत्राने खूप मोठा आहे. परंतु तेथे लोकवस्ती खूप कमी आहे. तर मग काय झालं, की तेथे घनता जी आहे त्या जिल्ह्याची विरळ झाली, कमी झाली. आणि काही जिल्हे असे आहेत जसं की मुंबई उपनगर याची घनता खूप जास्त आहे. म्हणजे तेथे क्षेत्र खूप कमी आहे राहण्यासाठी. परंतु तरीसुद्धा तेथे लोकं ही जी आहेत किंवा लोकवस्ती खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर यालाच काय म्हणतात, लोकांचं डिस्ट्रिब्युशन कसं झालेलं आहे तिथं, याला घनता असे म्हणतात. लोकसंख्येची घनता असे या कन्सेप्टला म्हणतात. म्हणून या वेगळ्या कन्सेप्ट आहेत या लक्षात ठेवा आणि सगळ्यात जास्त घनता जी आहे महाराष्ट्रात ही मुंबई उपनगराची आहे. आणि सगळ्यात कमी घनता जी आहे ती गडचिरोली या जिल्ह्याची आहे. त्यामुळे लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता यात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये. त्याची वेगवेगळी उत्तरं तिथे होणार आहेत. तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या भूगोलाचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला नक्की विचारले जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला पुढे घेऊन येत जाणार आहे.